स्वागत आहे मोटिव्ह मंच मध्ये. फुल ऑन प्रेरणा देसी टच मध्ये. गावाच्या टोकाला ना एक गोविंदा राहत होता. अगदी साधा, छोटंसं कौलारू घर, पुढे 2 झाडं आणि थोडीशी शेती. बरं का, तो रोज सकाळी उठला की त्याची पहिली सवय एक, तलावावर जाऊन पाणी आणणं. 2 घडे घेतलेले, बांबूच्या दांड्याला बांधलेले, तेच जुन्या काळात असायचे तसे. पण त्या 2 घड्यांपैकी एक तो फुटकच होता रे बाबा. त्यात पाणी भरलं की घरापर्यंत पोचायच्या आत अर्धच सांडून जायचं. दुसरा घडा मात्र ताठ, मजबूत आणि पूर्ण पाणी सुरक्षित ठेवणारा. मजबूत घड्याला याचा प्रचंड अभिमान होता. तो मनात म्हणायचा, माझ्यामुळे गोविंदाचं काम होतं, मी 100% पाणी पोचवतो. पण हा फुटका घडा कसला उपयोगाचा? पण ते विचार मनात नव्हते राहत. तो दररोज त्या फुटक्या घड्याला टोमणे मारायचा, हिणवायचा. एक सकाळी मजबूत घड्या परत सुरुवात करतो, त्याच्या त्या उर्मट आवाजात. अरे रे बाबा, काय सांगू तुला, तुझं काम तर संपलंच रे आता. कशाला उगाच लटकून राहतोस या दांड्याला? काही कामाचे नाहीयेस हा. गोविंदाचं पाणी ते बिचारं तूच सांडतेस सगळं. एक दिवस ना गोविंदा बघेल तुझी अवस्था आणि म्हणेल, याला ठेवून काय उपयोग? नवीन घड्या आणील आणि तू पडशील तसाच बाजूला. मन फुटका असलं ना, शब्द अगदी छातीवर बसतात रे. त्या बिचाऱ्या फुटक्या घड्याचं तसंच झालं. खूप खचला तो. रोज त्याच्या मनात एकच विचार, गोविंदाचं मीच नुकसान करतो. घरात पोचल्यावर तो संकोचून शांत बसायचा. गोविंदाकडे बघायलाही धजावत नसे. एक दिवस गोविंदा दांडी खांद्यावर घेऊन उभा होता. तेव्हा फुटका घड्या अगदी कुजबुजल्यासारखा म्हणाला, मास्तर, मला एक सांगायचं होतं. रोज तुम्ही 2 घडे भरता ना, पण घरात पोचता तेव्हा पाणी फक्त 1.5च उरतं. माझ्या तळा आहे, मी तुमचं काम बिघडवतोय बहुतेक. तुमची मेहनत वाया जाते आणि ते मला सहन होत नाही रे मास्तर. हवं तर तुम्ही नवीन घड्या आणा, माझी जागा भरा, मला बाजूला ठेवा. पण असं दररोज पाणी गळतंय आणि माझा जीव खातंय ते. फुटका घड्या अगदी थरथरत उभा. गोविंदा हसला हलकासा, खांद्यावर हात ठेवून म्हणाला, उद्या परताना वाटेकडे जरा नीट बघ, एवढंच. दुसरा दिवस, पहाट, धुकं, शांत हवा. गोविंदाने 2ही घड्यांनी पाणी भरलं आणि हळूहळू चालू लागला. फुटका घड्या घाबरलेला, पण गोविंदाच्या सांगण्याप्रमाणे आजूबाजूला बघायला लागला. आणि बघतो तर काय, रस्त्याच्या त्याच्या बाजूनेच फुलं. हो, लाल, पिवळी, पांढरी, जणू रंगच उधळलेत कोणी. जशी वाट नसते ना, तशी एखादी स्वर्गाची पायवाट. त्याच्या डोळ्यात पाणी, पण ह्यावेळी दुःखाचं नाही, गोंधळाचं. घरात पोचल्यावर गोविंदानं 2ही घडे खाली ठेवले आणि प्रेमानं विचारलं, बघितलंस, वाट कशी दिसली आज? फुटका घड्या थरथरत म्हणाला, हो, फुलांनी भरलेले, पण माझ्यातलं पाणी तरी अर्धच. गोविंदा पुन्हा हसला, अरे माझ्या मित्रा, तुझा तडा मला माहितीच होता, म्हणूनच तुझ्या बाजूच्या वाटेला मी बी पेरली. तू रोज पाणी सांडलंस, पण त्या गळत्या पाण्याने फुलं उगवली. त्यांचा सुगंध, त्यांची शोभा, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझी तूट ओझं नव्हती रे, तीच कोणाच्या तरी आनंदाचं कारण होती. फुटका घड्या निशब्द. पहिल्यांदाच त्याला त्याच्या तड्याचं मूल्य कळलं. आपल्या आयुष्यातही ना तडे असतात, जखमा असतात, उणीवा भरपूर. कोणी बाहेरचं माणूस कमी लेखतं आणि कधी आपणच स्वतःला कमी समजत बसतो. पण कमी असणं म्हणजे दोष नसतो हा. कमी स्वीकारून पुढे चालत राहणं हीच ताकद. कधी कधी देव पाणी नाही, फुलंच उगवतो आपल्या तळ्यांतून. आपली कमजोरी त्यातच कधी मोठं गाम दडलेलं असतं. ही कथा तुम्हाला भावली असेल तर मोटिव्ह मंचला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आम्ही सांगतो प्रेरणा देणाऱ्या मराठी कथा, ज्या बदल घडवतात विचारात आणि उजळवतात मनात. पुन्हा भेटू पुढच्या कथेत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक तडा म्हणजे देवाचा एक गुपित आशीर्वाद असतो. मोटिव्ह मंच, प्रेरणेची मराठी कहाणी.